रिसेंटली गोबर गॅसवरती भिणभिणणाऱ्या एका चप्पल छाप कॉन्टेंट क्रिएटरने आपल्या मराठी ॲक्टर म्हणजे श्रेयस तळपडे आणि इतर ॲक्टर्सवरती सुद्धा घाणेरडी कमेंट केली, जी ऐकल्यानंतर आणि बघितल्यानंतर ऑडियन्सने त्याची चांगली बुच मारली. आता जे कुठले आलेले टंगळमंगळ हिरो बरं का, मी याला टंगळमंगळ म्हणतो कारण या दादाचं नाव आहे महेश मोठे, पण नकलनी अजूनही छोटे आणि डोके त्यांचे बदलेत मोठमोठे गोटे. सध्या यांच्यापेक्षा महेश मोठे हिरो आहे. कुणापेक्षा? कुठला श्रेयस तळपदे घ्या. श्रेयस तळपडे गेल्या 20 ते 25 वर्षापासून इंडस्ट्रीमध्ये काम करत आहे आणि भाईने इतका तरी पैसा कमवलाय की पुढच्या 10 वर्ष सुद्धा त्यांनी काम नाही केलं किंवा तो घरच्या बाहेर नाही निघालाय तरी त्याचं काही नुकसान नाही होणार. पण या दादाचं इंस्टाग्राम अकाउंट उडालं, त्याला कोणी बाथरूम साफ करायला सुद्धा घरात ठेवणार नाही. यांना कुठंतरी एखादा दुसरा पिक्चर येते ना, अशी वर्षभर घरी बसून. अरे दादा, श्रेयस तळपडे जर घराबाहेर निघाला तर त्याला बघायला ऍटलीस्ट 50-60 माणसं तरी उभं राहतील. तुझा कॉन्टेंट बघून तर गलीचा कुत्रा सुद्धा उभं नाही राहणार आणि राहिला तरी तुला साऊंड काढतील. तुझं कॉन्टेंट इतकं घाणेरडं असतं. आता यांचं अस्तित्व यांच्या रील उघडून बघा, 10,000-20,000 व्ह्यू, 30,000. सध्या मार्केट खाल्लंय रील स्टारनं. नाही रे दादा, तुम्ही मार्केट नाही खाल्लं, तुम्ही लोकांच्या डोकी खाल्ल्यात डोकी. मध्ये काम केलेलं म्हणजे मला नाव बघा, नाव सुद्धा एक दोन हिरोचे नाव सुद्धा येत नाहीत, पण जे आहेत ना आता 2-4 मराठी हिरो. काय बोलला तू? नावं सुद्धा घेता येत नाही. अरे कशी घेता येणार? बालवाडीत घुगऱ्या खात बसला. जर 12 कडीचं पुस्तक उघडून बघितलं असतं तर आज तुला त्यांची नावं घेता आली असती. फेमस व्हायचं नॉलेज नाहीये, त्यामुळे रील स्टारनं मराठी इंडस्ट्रीला ऑलरेडी टेक ओव्हर केलेलं नाही, मला तर दादाचं म्हणणं पटतंय. नाही तर असंच केदार शिंदे रस्त्यावरती नसते आले. केदार शिंदे आणि जिओ स्टुडिओजने सूरज चव्हाण सारख्या रील स्टारवरती, ज्याचे 2.9 मिलियन फॉलोवर आहे, अशा व्यक्तीवरती त्यांनी करोडो पैसे लावले आणि झापूक झुपूक सारखा चित्रपट बनवला जो 2 दिवस सुद्धा थिएटरमध्ये नाही चालला. फॉलोवर किती? 2.9 मिलियन. आणि थिएटरमध्ये ऑडियन्स आली किती? 100-200. लय लांब व्हिडिओ बघणं पसंत करा नाही ते, किंवा पिक्चर बाबा कुठं थिएटर मध्ये बसायचं आणि तिथं एवढं 3-3, 2-2 तास बघायचं. 2 सेकंडमध्ये सुरमईची कोळंबी होणाऱ्यांना काय कळणार? 2 तासाचा मराठी चित्रपट थिएटरमध्ये बघताना किती मजा येते. ज्या लोकांना 30 सेकंडपेक्षा जास्त ऍक्टिंग जमत नाही ती लोक मराठी इंडस्ट्रीवरती कमेंट करते. लाज वाटायला पाहिजे. बाकी तुमच्या चप्पल छाप क्रिएटरबद्दल काय ओपिनियन आहे आणि ज्या ज्या लोकांना माझ्या व्हिडिओसून प्रॉब्लेम असेल त्यांना माझ्यातर्फे सुप्रेम नमस्कार.